नवचैतन्य हास्ययोग परिवार ही समाज सकारात्मक करणारी आरोग्याची चळवळ आहे। शारीरिक आरोग्याबरोबरच हास्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते। जगामध्ये आज 120 देशात जागतिक हास्य दिन साजरा होत आहे। हास्यामुळे सकारात्मकता येते। सकारात्मक विचारांची माणसे समाजात चांगला बदल घडवतात। मनाने प्रसन्न असणारी माणसे दुसऱ्याचे दुःख दूर करण्यासाठी मदत करतात। म्हणूनच ज्येष्ठांबरोबरच तरुण माणसेही या पद्धतीचा उपयोग करत आहेत, असं प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले। जागतिक हास्ययोग दिनानिमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे बालगंधर्व रंगमंदिरात आयोजिलेल्या विशेष हास्ययोग कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते। प्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते डॉक्टर संजय कळमकर यांचे आनंदाच्या वाटा या विषयावर व्याख्यान झाले। याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे, जयराज ग्रुपचे राजेश शहा, प्रसिद्ध व्यावसायिक प्रकाश धोका, पितांबरी प्रोडक्शनचे महेश जोशी, किरण दगडे पाटील, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक विठ्ठल काटे व सुमन काटे, हास्ययोग परिवाराचे मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, उपाध्यक्ष विजय भोसले, सचिव पोपटलाल शिंगवी, खजिनदार ॲडव्होकेट रामचंद्र राऊत, विश्वस्त जयंत दशपुत्रे, प्रमोद ढेपे, दत्तात्रय कुंदेन, ॲडव्होकेट एकनाथ सुगावकर, सुनील देशपांडे, अतुल सलागरे, हरीश पाठक आदी उपस्थित होते। बावनकुळे म्हणाले, जीवन सकारात्मक असेल तर शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते। आनंदी व सुदृढ समाजासाठी ही चळवळ मोलाचे योगदान देत असल्याचं त्यांनी सांगितलं। आनंद वाटा वर विशेष व्याख्यानात बोलताना डॉक्टर संजय कळमकर म्हणाले, आपण जीवन जगताना आनंदातही चुका शोधत बसतो, तसे न चुकांमध्येही आनंद शोधण्याची सवय लावून घ्यायला हवी। सकारात्मक वृत्तीने आनंदाचा शोध घेत वाटचाल करत राहिलो तर जीवन अधिक आनंदी होते। हास्ययोग ही सकारात्मक जीवन जगण्यासाठीची संजीवनी असल्याचं त्यांनी म्हटलं। राजेश शाह यांनी हास्ययोग समाजात सकारात्मकता पेरत असल्याचे सांगितलं। या निमित्ताने हास्ययोगाचे प्रकार, मनोगते, मान्यवरांचे सत्कार झाले। बालगंधर्व रंगमंदिर खचाखच भरून गेले होते। उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हास्ययोग केला। विजय भोसले यांनी स्वागत प्रास्ताविक केले। हर्षदा टिल्लू यांनी सूत्रसंचालन केले। मन सुखी असणे, मन सुखी असेल तर आपलं संपूर्ण शरीर सुखी असतं। मन सुखी असेल, आनंदित असेल तर आपण दुसऱ्याला आनंद देऊ शकतो आणि एक चांगला उपक्रम। खरं तर मी आता मला येता वाटतं की मी नागपुरात का नाही करू शकलोय, तर मी नवचैतन्य हास्य परिवाराला सांगणार आहे की आमच्या नागपूरला तुम्ही सुरू करा। ज्या पद्धतीने तुम्ही आता एक लक्ष हा हास्ययोग परिवार इतका मोठा करायचा निर्णय घेतला, तो आमच्याकडे नाही। आमच्याकडे आता 400-500 हास्ययोग परिवाराचे कार्यकर्ते एकत्र येतात, करतात, पुराण करतात। पण खरं तर आज ज्या पद्धतीचं मेडिटेशन आपण करावं लागतं, ज्या पद्धतीचे ताणतणाव आपल्यावर आहे, आपण इकडे काय केलं, मेडिटेशन करावं लागतं, प्राणायाम करावं लागतं, ते करावं लागतं जीवनामध्ये, ते आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागतं। पण आपण जो हास्ययोग केला तर निश्चितपणे खऱ्या अर्थाने जितकं काही या देशामध्ये आरोग्यावर काम करणाऱ्या वेगवेगळ्या पद्धती आहे, आरोग्य चांगलं ठेवण्याच्या, आपली जीवनमान चांगलं ठेवण्याच्या, आपलं आयुष्य वाढवण्याच्या पद्धती आहे, त्यामध्ये हास्ययोग पद्धती सर्वात महत्वाची आहे, उत्कृष्ट आहे, चांगली आहे। हे कोणी म्हटलं तर जगातले 120 देशांनी म्हटलं, जगातले 120 देश आहेत आणि जगातले 120 देश आता हास्ययोगाकडे जातात आहेत आणि हे दिवस साजरे करतात आहेत। आज मी जास्त वेळ घेणार नाही, पण मकरंद काटेजी, मकरंद टिल्लूजी, आपल्याला माझी विनंती आहे की निश्चितपणे ज्या दिवशी 1 लक्षचा हा परिवार, हास्ययोग परिवार आपला, आणि पुढच्या वर्षी जेव्हा हास्य दिन घेऊ, 1 लक्ष आपल्या या परिवारातले कार्यकर्ते, आपण सर्व जेव्हा 1 लक्षचा परिवार म्हणजे तेव्हा 1 लक्ष लोकांना बोलून जो हास्य दिन होईल, 1 लक्ष लोक बसल्याला हास्य दिन होतो।